आता दुसरा कळीचा मुद्दा, ते देत नव्हते पण आपण आपल्या हट्टावर ठाम होतो. सातारा संस्थांचे गॅजेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो. खरंय का अभ्यास नंतर का नाही म्हणले ना थोडं झाले. सातारा गॅजेटियर पुणे औंध गॅजेटियरवरील नियमाच्या आधारे गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्यांच्याकडे मागणी दिली. त्यांनी सांगितलंय सातारा संस्थान पुणे व औंध संस्थान गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल. त्याचं कारण विचारलं जातं का जलद गतीने. त्यांचं म्हणणं थोडं काही त्या 2-3 विषयात औंध आणि साताऱ्यात थोडं किचकट कायदेशीर त्रुटी आहे. जलद गतीने म्हणजे 15 दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणजे ते आता बरोबर ना, अंमलबजावणी देतो म्हणजे नाही असं नाही, फक्त कायदेशीर त्रुटी असतात आणि असते सुद्धा. त्यांनी 15 दिवसात जलद शब्द वापरला पण तरी त्यांचं तोंडी असं म्हणजे त्याला राजेसाहेब साक्षीदार आहेत, साक्षीदार त्यांना धरलेले आहे म्हणलं तुम्ही करून देता ना. आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे विषय संपला. ते म्हणजे मी करून देतो माझी जबाबदारी. मी राजे म्हणलं तुम्ही 15 दिवस म्हणता 1 महिना राजा बरोबर मी 1 महिना त्याला राजाला आणखी काय पाहिजे आता. ते 15 दिवस म्हणले 1 महिन्यात अंमलबजावणी राजे म्हणले देतो. राजा हा म्हणले नाही तर लोक सांगायला मग खबर आमचे लोक तुम्हाला हा म्हटले ना कुठं म्हणणार आहे. हे 2 विषय अंमलबजावणी झाले. खाली काय झालं आता जरा डोका लावा शिकाना हे पण झाली. सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला. आधी हे घेतो थांबा. महाराष्ट्रातील मराठा आंदोलनावर झालेल्या केसेस तात्काळ मागे घ्या आपण मागणी केली. त्यांनी गुन्हे मागे घेतले. विविध ठिकाणचे काय राहिले तर ते म्हणते आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ. आता किती आहे ऑगस्ट संपला. ऑगस्ट संपला. आता सप्टेंबर अखेरपर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लेखी दिलंय. म्हणजे JR काढला. JR म्हणून विखे साहेब याला हा JR आहे हो. JR लेखी फिके नाही. ते लेखीला काही किंमत नसते आणि आपण ओरिजिनल सह्या घेतल्यात मंत्र्याचे. हे ओरिजिनल